मंडळी नमस्कार. मंडळी, देशामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट ही परीक्षा रद्द झालेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे राष्ट्रीय चाचणी केंद्र जे आहे किंवा जे एजन्सी जी आहे त्यांनी ही परीक्षा रद्द केलेली आहे आणि CBI चौकशीची घोषणा देखील केलेली आहे केंद्र सरकारने. आता हा सगळा जो विषय आहे हा केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाशी संबंधित आहे आणि केंद्र सरकारचा शिक्षण विभाग या संदर्भामध्ये सपशेल अपयशी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री या संदर्भामध्ये धड स्पष्टीकरण देखील देऊ शकलेले नाहीत. त्यांना ज्यावेळेला माध्यमांनी विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्याकडे कुठच्याही पद्धतीचं उत्तर नव्हतं आणि म्हणून ते माध्यमांना उत्तर न देता माध्यमांसमोरून निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आता ही अत्यंत गंभीर बाब आहे. 22 लाखहून अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. त्यांना अपेक्षा ही होती की भविष्यामध्ये आपण डॉक्टर होऊ आणि आपल्याला वैद्यकीय सेवेमध्ये सेवा करण्याची संधी मिळेल. मात्र हे सपशेलपणे अपयशी ठरलेलं आहे. ज्यांनी 2-2 वर्षापासून अभ्यास केलेला होता, म्हणजे लक्षात गोष्ट घ्या, नीट ही परीक्षा ही टफ परीक्षा मानली जाते. गेल्या वर्षी मुलं अक्षरशः रडत बाहेर आलेली होती कारण परीक्षा टफ होती, पेपर टफ निघालेला होता. 520च्या आसपास त्याचा कट ऑफ होता, म्हणजे जे काय मार्क असं 520 मार्क कमीत कमी पडायला पाहिजेत अशी परिस्थिती असताना यावेळेला परीक्षा सोपी गेल्यामुळे काही जणांना 600च्या वरती मार्क पडण्याची अपेक्षा होती. मात्र ही परीक्षा आता रद्द झाल्यामुळे 2 वर्ष केलेली मेहनत निव्वळ पाण्यामध्ये गेलेली आहे. याचा जबर मानसिक धक्का या विद्यार्थ्यांना बसलेला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय हा झालेला आहे आणि याच्यासाठी केंद्र सरकारचा शिक्षण विभाग जबाबदार आहे, हे कोणीही अमान्य करू शकत नाही. 2 वर्षापूर्वी 2024 साली अशाच पद्धतीचा विषय घडलेला होता आणि हा विषय घडल्यानंतर राधाकृष्णन यांची एक समिती स्थापन केलेली होती. या समितीने ज्या शिफारसी केलेल्या होत्या या शिफारसींवरती कुठच्याही पद्धतीची अंमलबजावणी शिक्षण विभागानं केलेली नाही आणि त्या शिफारसी केवळ बासनामध्ये गुंडाळून ठेवल्या, काहीही केलं नाही आणि पुन्हा एकदा नव्यानं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. परीक्षेचं नियोजन, त्याची अंमलबजावणी, त्याची आखणी, त्याचे एकंदरीत सगळ्या गोष्टी ज्या करणं आहेत हे NTAला शक्य होतं आहे असं दिसत नाही आहे. वारंवार पेपर फुटी होणं, वारंवार अशा पद्धतीने लोकांच्याकडे पेपर जाणं आणि हे सगळं घडणं ही गंभीर बाब आहे. NTAने हे जाहीर केलेलं आहे की आमच्याकडून पेपर फुटलेला नाही. मग पेपर नेमका फुटला कोणाकडून अशी पद्धती असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यायला हवं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणं बंद करायला हवं. अशा पद्धतीने परीक्षा रद्द होणं यावरती कायमस्वरूपी उपाय शोधून काढणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी लवकरात लवकर केलं पाहिजे.